तर 9 दिवस आपण देवीची उपासना करतो. तर नंतर आपण विजयादशमीचा दिवस, मात्र त्यानंतर 5 दिवसांनी कोजागिरी पौर्णिमेला साधारणतः देवीचं विसर्जन होतं. तर मधले 4 दिवस म्हणजे माझी उत्सुकता आहे स्वतःची, तर काय होतं आणि असं का होतं की विजयादशमीला विसर्जन न करता कोजागिरी पौर्णिमेला केलं? एक असं आहे ना की हा 9 दिवसांचा नवरात्रीचा जो काळ आहे, असं म्हटलं जातं की महिषासुरासोबत 9 दिवस दुर्गा युद्धाच्या रणांगणावर होती आणि ते जे तुंबळ युद्ध आहे दोघांमधलं, या 9 दिवसांच्या नंतरून महिषासुराचा वध केलेला आहे आणि ती विश्रांतीसाठी गेलेली आहे. तर तो विश्रांतीचा काळ हा तो 4 दिवसांचा आहे आणि पौर्णिमेला ती पुन्हा समाजाच्या दुःखांना सावरण्यासाठी पुन्हा या जगात हे करते, आशीर्वाद देण्यासाठी ती सज्ज होते. आणि म्हणूनच मग कोजागिरीचा आपण दूध पिऊन तो उत्सव साजरा करतो चंद्राचा, तर त्या दिवशी ती पुन्हा एकदा प्रकटते, हा असा भाग आहे. मुळात हे दशमी म्हणतो किंवा आपण विजयादशमी जी असते, हे इतर ठिकाणी विजयादशमीला होतं विसर्जन, आपल्या महाराष्ट्रात नाही होत. आता महाराष्ट्रातही बाहेरचा जो समाज आलेला आहे तोही करतो, पण आपण जी काही आपण जी खरे मराठी माणसं आहेत ही नाही करत. आणि मुळातच आमची शीतळा देवी जी आहे ही नवसाला पावणारी देवी आहे, त्यामुळे आम्ही तिचं विसर्जन नाही करत. तिचा विग्रह असतो आणि ती सतत लोकांच्यासाठी ही श्रद्धेचं स्थान आहे. जसं श्रीमंत दगडूशेठ गणपती आहेत, हे ते विसर्जित नाहीत होत, ते सतत लोकांच्या कल्याणासाठी आशीर्वादासाठी तत्पर आहेत. भगवती हे शितिकंठ